पाहायला उजव्या बाजूला इथं इथं आहे ना, इथं खाली गाठ होती रात्री. आपल्या खून नसलाय ना तर फोड मच्छर चावलेवानी दिसत जरा. या साईडला पण मच्छर चावलेवानी आहे आणि या साईडला पण आहे बरं का. हा ट्रॅक्टर आलाय खाली रानात. त्यांनी फोन केला तर लवकर ये म्हणून घेऊन पाहत. काय आज नेमकं ना आभाळ पण लई आहे. अचानक कधी पाऊस येऊ शकतो आज. अजून इकडं वापसायला लय वेळ लागणार राव. वावरा कवल्ल इथं आम्ही काय म्हणून लावबात करत असतोय. पण आता या वर्षी लय लवकर पाऊस आल्यामुळे ना यावर्षी अवघड होणार इथं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 10 वाजल्यात. जस्ट मी आता गोठ्यात आलतो. सकाळी बांधली ती इथं. तिथून सगळं जाडं मिळून घेतलं आणि आत बांधून घेतली यांना. आपल्या खून नसलाय ना तर फोड मच्छर चावलेवानी दिसत जरा. या साईडला पण मच्छर चावलेवानी आहे आणि या साईडला पण आहे बरं का. डॉक्टरांना बोलवलंय. डॉक्टर म्हणले एक 12 साडेबारा वाजेवर येतात ते डॉक्टर. आणि आपल्या सर लक्ष्मी मुन्नाला पण रात्री ना इथे एक फोड होता. इथं हाडूक आहे ना, इथं एक फोड होता. त्याच्यामुळे मी इमर्जन्सी बोलावलं होतं डॉक्टरांना. या साईडला तर फोड गायब झाला आहे पण आणि या साईडला तर काहीच नाही आला. पण याला पण आहे ना ते लंपीचं आहे ना, ते इंजेक्शन देऊन टाकू कानामधलं. आणि काय प्रॉब्लेम नको परत, नाही तर उगाच परत वाढलं ना ते लय जोरात वाढतं वाटतं ते लंपीचं. आता त्याच्या गाईला झालं तर मला ते विड फोटो वगैरे दाखवले. असली गाय सुचली ती ना वाईट. एक फोड आहे ना, एकच फोड होता. आणि सकाळी बैठल्या ना टाकी गाय भरली होती फोडांनी. एवढं बेकार हिट मारतंय. त्याच्यामुळे आहे ना म्हणलं फॅन चालू ठेवलाय मी. जेवढं थंड वातावरण राहील ना तेवढं थंड ठेवायला लागते लंपीला. कारण ही उष्णता बाहेर फेकते फोडामार्फत. आणि जास्त हीट झाली ना ते डायरेक्ट फोड फुटतात. मग अवघड होतं यांचं. मग डायरेक्ट कुचांबतात डायरेक्ट वासरं. त्याच्यामुळे आधीच आम्ही काळजी चांगली घेतो यांची. ओके. सकाळी कडबा टाकला होता यांना. कडबा यांनी खाल्ला. आता डायरेक्ट आहे ना वर. काल मी आणायचं नाही गेलो मका. आता मका आणायला लागेल. मका आपली कुठे पाडली रितेशनी ती रात्रीपर्यंत चालन. आणि आपल्याला इथली मका आहे ना त्या वर शिफ्टिंग करावं लागेल. वरची संपलेली रितेश म्हणला ही जाईन जवळपास 10 दिवस. मग आपल्याला अजून आहे ना अर्धा टन मागवायची. अर्धा टन अजून 1 टन घेईन. मग अशी घ्यायची आपल्याला 1 टन. मग हिरवी मका कायम भेटन. 15 दिवसांनी आपल्याला पोरगा मानला मी पाठवून जाईन. फक्त 1 दिवस आधी सांगा आम्हाला. हे घरपोच आणून देतं मग काय टेन्शन नाही याचं. ओके. हो ये माशा. आणि माशासाठी ना माशावर चिटाकतात म्हणून लावलं आम्ही पॉलिथिनच्या बॅगा वगैरे. याला माशा चिटाकतात बऱ्याचशा. ओके. एकदम सक्सेस झालं आहे सगळं. त्यामुळे माशा पण कमी झाल्या गोठ्यातल्या अख्ख्या. रानात आपल्या रोटरला एका जागी नाही का ती वरची पट्टी ना आपली त्या कंपनी शेताची ती रोटर लिहिली. कारण ते वापसा होता. खाली अजून कोणत्या रानात आपल्या वापसा नाहीये. ते रोटरले होती ना तिथं आपल्याला आज पेर भात करायचे. ट्रॅक्टरांनी पेरून टाकू डायरेक्ट. इथे एक दुकान नाही का हे सांगोटी फाट्या तिथं भेटेन आपल्याला. 11 किलो नाही तर आपल्याला ती खतं भेटतील. खतं आणि ती बियाणं पण भेटेल आपल्याला. वर्षी ना पाऊस लवकर आल्यामुळे ना आम्ही पेर भात करणार आहे. नाही दरवर्षी लावभात असतात. तर रवी भाऊ नेमकं घरी नाहीये. त्याला फोन केलता. त्याला आधी म्हणलं ट्रॅक्टरवाला म्हणला मी पेरून टाकतो डायरेक्ट. आज पेरून टाकीन एक वावर तरी. 20 गुंठ्याची वाटणी आपली ते पेरून सज्ज होईन आज. मग आणि बाकी पुढलं जे आहे ना ते नंतर वापसा येईन ना तेव्हा ते पेरायला लागेल. पेर भात नाही करायचं, नाही तर ते भातच लावायला लागतील. कारण सोयाबीन मरून जाईन. ते पांढलेच असते ते खालचा असा स्लोप आहे त्यामुळं. पहिला घरी जाऊन जेवण करतो बाबा. जवळपास 11:30 वाजलेले. डॉक्टर इंदुरीत आहे. डॉक्टर मग म्हणलं एक अर्धा 1 तासात येतोय. तर आपलं आहे ना मग ती मुन्नाला आणि खुन्नसला दोघांना इंजेक्शन देऊन आहे ना रानात हे देऊन टाकायचं. मग आजचं काम झालं. जरा आहे ना वासरावर लक्ष ठेवायला लागेल नाही का. ते लंपीले भयानक आजार आहे. त्यांना फोड येतात मोठले. त्याच्या गाईचा व्हिडिओ बघितला. व्हिडिओ फोटो दाखवायला त्यांनी मला लय वाईट होतं राव. आणि ते जवळपास 12 वाजलेत. घरी आलो जस्ट. आणि ना जेवण करायचंय. भाकरी आहे, भाजी आहे आणि आळूची वडी आहे. आपला ब्लॉग बघत ना जेवण करू. पायाला होते पायाला
उजव्या बाजूला इथं इथं आहे ना, इथं खाली गाठ होती रात्री, आता नाही दिसत ना. पण इथं आहे ना, इथं खाली होती. इथं आपल्याला ना लंपीची लागण झालेली डॉक्टर म्हणले. कारण सकाळी रात्री फोडताना सकाळी नाही आता आले ना एकदम सगळं अंग भरण त्याच्यामुळं काय म्हटलं याला यांना लवकर टोचून द्या बा, नंतर परत लय त्रास होईल. उन्हाला इंजेक्शन दिली, 3 इंजेक्शन दिली याला. आता याच्या गाठीने नीट चोळायला लागते राव, हात लावून देत नाही तो आता. त्याला व्यवस्थित चोळून ना 3 इंजेक्शन दिली. त्याला लय लंपी नव्हता, त्याला एक फोड आलता एवढा चांगला मोठा. पण त्याच्या आधी त्याला इंजेक्शन दिलं तर ना, त्याच्यामुळे डॉक्टर म्हणले वाढलं नाही याचं. आणि खुंडच आता यांना लंपी बरा पण झालेला आहे म्हणले, काय प्रॉब्लेम नाही आला. आणि आलाय ना 12:30 झाले, पाणी पाजायचं आता. ना 1 वाजलाय आपल्याला ते भात लाव पेरायचंय ना. ट्रॅक्टर आलाय खाली रानात, त्यांनी फोन केला तर लवकर ये म्हणून घेऊन भात. काय आज नेमकं आहे ना आभाळ पण लई आहे, अचानक कधी पाऊस येऊ शकतो आज. बाकी सगळी लोक आहे ना जिथे वापस आहे ना तिथे पेरून लाव भात दाडबीड टाकून घेतलेली लोकांनी. पण पाऊस आहे ना अचानक धोका देणार आहे. आज 12 पासून आजपासून 12 तारखेला पाऊस सांगितलेलाय हवामान खात्याने. आणि जर पाऊस पडला तर खाल्ला चिखल होणार आहे रानात. असं पेरायचं बघ आपल्याला. आणि या साईडला आहे ना ते म्हणले शेजारच्या वावरवाले हे मातीने इकडे वडून घ्यायची, कारण पाऊस पडला ना का फ्लो होऊन पाणी यांच्या वावरात जाईल. नाही तर आता रविवारला सांगायला लागेल हा बांध वडून घ्यायला, असा वरून बा करून घ्यायचा आणि वाढायच लागणार आहे. जसं आपण मक्याला गेलं ना तसं वाढायला लागेल. हे कट्ट वाढायला लागते आता आपल्या साईडला. जाऊन व्यवस्थित एवढा वावर आहे ना पेरून घेऊ म्हणला ताई, पेरभात करायचा आपल्याला. आणि इकडं अजून काय वापसा नाहीये, अजून इकडं वापसायला लय वेळ लागणार राव. वावर अख्खं वल्ल इथं आम्ही काय म्हणून लावभात करत असतोय. पण आता यावर्षी लय लवकर पाऊस आल्यामुळे ना यावर्षी अवघड होणार. इथं वापस आला ना पेरभात करायचं. इथं रोटर मार लागेल पहिला. इथे वावर आहे, ते बाजरीचं आहे, त्या खाली आहे की अजून. मग इथं 1.5 एकर आहे आपली आणि 1/2 एकर आपलं आहे. म्हणजे 2 एकर क्षेत्र आहे आणि तिकडे 2.5 एकर आहे, तिकडे 1/2 एकर सॉरी. मग 2.5 एकर टोटल आपलं क्षेत्र आहे. सहा वाजले आता बरोबर. पोरांनी नाही आणलाय ना आंबवण ठेवलं. ते गोड्याला नेमकं आहे ना ह्यांनी बुस्सा नाही मारला, वल्ल नाही केलंय कुट्टी. काय करते नाही तर लई नासधूस करते खाता नीट. याला पण जरा ते जास्त मका ठेवायला लागेल आणला. ती मका हाय त्यात संपून टाकायची लगी.